ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजना मार्गी लागण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पुरवठा योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी, 1000 कोटींची तरतूद। कोल्हापूर जिल्ह्यातल्या कोडोली गाव आणि परिसरात बसवले सीसीटीव्ही, घरफोडे आणि साखर चोरांवर नजर ठेवणारे सीसीटीव्ही कॅमेरे। आता यापुढे गावात असणार आहे सगळ्या घडामोडींवर नजर ठेवणारा सीसीटीव्ही कॅमेरे। देशभरात औषध विक्रेत्यांचा संप असताना अकोल्यातील औषध विक्रेते सावला मात्र संपात सहभागी नाही। रुग्णांना सेवा देण्याच्या दृष्टीने घेतला निर्णय। नगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात 5 वर्षांचा मुलगा कालपासून बेपत्ता, बिबट्यानं नेल्याचा संशय, शोधाशोध सुरू। जहाल माओवादी किरण उर्फ शिवा रेड्डीला तेलंगणावरून अटक। 27 हत्यांसह 73 घटनांचा शिवा रेड्डी होता सूत्रधार। आणि सणासुदीच्या काळात बारामतीत पाणी कपात, बारामतीकरांना टँकरनं पाणी पुरवठा करण्यात नगर परिषद ठरते असमर्थ। नगरच्या बातमीने सुरुवात करूया। नगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात एक 5 वर्षांचा मुलगा जो आहे तो बेपत्ता आहे आणि त्याहूनही वाईट गोष्ट म्हणजे या मुलाला बिबट्यानं नेलंय की काय असा संशय ग्रामस्थांना आहे। अकोले तालुक्यातल्या उंचखडक गावातली ही घटना आहे। वेदांत देशमुख हा मुलगा काल शेतात खेळत होता आणि त्यानंतर तो दिसलाच नाही। या परिसरात बिबट्यानं याआधी अनेक हल्ले केले आहेत। गावकरी, वनविभाग आणि पोलीस हे सर्व या मुलाचा शोध घेत आहेत। पोलिसांनी श्वान पथकही या शोध मोहिमेत वापरण्यास सुरुवात केली आणि या मुलाचा वेगानं शोध घेतला जातोय। वेदांत देशमुख असं या मुलाचं नाव आहे। काल तो शेतामध्ये खेळायला गेलेला होता आणि त्यानंतरच तो अजूनही परतलेला नाहीये, दिसेनासा झाला तो त्यानंतर तिथून। असा संशय व्यक्त केला जातोय की या वेदांत देशमुखला या उंचखडक नावाचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणाहून शेतातनं बिबट्यानं पळवले की काय। कालच आपण बघितलं नगरमध्ये एका बिबट्याला जेरबंद करण्यात आलं होतं आणि अशाच प्रकारचे काही बिबटे या परिसरात असावे असा एक पोलिसां या ठिकाणी गावकऱ्यांचा अंदाज आहे। गावकऱ्यांच्या मनात तशी भीती आहे आणि आता आज आपण बघतोय की वेदांत देशमुख नावाचा मुलगा कालपासून बेपत्ता आहे, ज्याला बिबट्यानं पळवल्याचा संशय जो आहे तो व्यक्त केला जातोय। त्या दृष्टीने आता पोलिसांचं श्वान पथक देखील या मुलाचा शोध घेत आहे आणि या ही जी शोध मोहीम ही वेगानं राबवली जाते आणि या मुलाचा शोध घेतला जातोय। अजूनही काही कळू शकलेलं नाहीये की हा मुलगा नेमका कुठे कोणत्या अवस्थेत आहे, कशा अवस्थेत आहे, पण एक अंदाज जो आहे तो व्यक्त केला जातोय कारण ठिकठिकाणी बिबट्यांचे हल्ले होताना दिसतात। बिबटे हे मानवी वस्तीत नगर या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी शिरलेले आहेत। शेतांमध्ये त्या बिबट्यांचा वावर आहे, शेतांमध्ये ते लपून बसतात। काही बिबटे तर आपल्या पिल्लांचं, आपल्या छाव्यांचं पकडले गेले होते आणि आता तर आपण बघतोय की हा जो मुलगा आहे हा काल शेतामध्ये गेला होता, ज्याचं वेदांत देशमुख असं नाव आहे, जो घरातनं गेला, त्या शेतामध्ये खेळायला गेला आणि त्यानंतर तो घरी परतलेलाच नाहीये। त्यामुळे त्याचे आईवडील त्याचबरोबर सगळी पोलीस यंत्रणा या मुलाचा शोध घेत आहेत आणि अंदाज व्यक्त केला जातोय की या मुलाला कदाचित बिबट्याने पळवलं असावं। काल एक बिबट्या जो होता तो नगर जिल्ह्यामध्ये एका विहिरीमध्ये पडला होता आणि त्याला खाली पिंजरा सोडून जेरबंद करण्यात आलं होतं। या बिबट्यासारखेच अनेक बिबटे म्हणजे काही संख्येने बिबटे हे नगर जिल्ह्यात ठिकठिकाणी शेतांमध्ये असावे किंवा ते नागरी वस्ती शिरताना दिसत आहेत आणि त्यांचे हल्ले तिथल्या कुत्र्यांवरती, शेळ्या मेंढरांवरती होताना दिसतात। काही ठिकाणी तर माणसांवरती देखील हल्ले झालेले आहेत। त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांच्या मनात मोठी दहशत आहे की या मुलाला देखील या बिबट्यानेच पळवलंय की काय। म्हणून आता पोलिसांचं श्वान पथक देखील या मुलाचा शोध घेतंय आणि माहिती काढली जाते की नेमकं घडलंय तरी काय की वेदांत देशमुख हा अजूनही सापडू शकलेला नाहीये। काल हा मुलगा, ज्याचा फोटो आता आपण बघतोय स्क्रीनवरती, तो काल घरातनं बाहेर पडला होता, त्यानंतर तो शेतात गेला आणि त्यानंतर हा मुलगा सापडू शकलेला नाहीये अशी माहिती आपल्याला मिळते। त्यामुळे आता भीती व्यक्त केली जाते की या मुलाला बिबट्याने पळवलेलं असावं आणि त्या दृष्टीने आता या मुलाचा तपास घेतला जातोय, त्याला शोधलं जात आहे। यानंतर बातमी आहे चंदगडमधून। चंदगडमधील 23 लाखांच्या डीडी गहाळ प्रकरणी अखेर प्रशासनाला जाग आली आहे। नितीश पाटील अपघाती मृत्यू प्रकरणी ओमान देशाने पाठवलेला 23 लाखांचा डीडी महसूल प्रशासनानं गहाळ केला होता आणि या हलगर्जीपणाबद्दल सुप्रिया शिंदे या लिपिकेला निलंबित करण्यात आले। तर तहसीलदार सुनीता नेर्लेकर आणि लिपिक ज्योती गवारे यांचीही चौकशी होणार आहे। IBN लोकमतने या पीडित कुटुंबियांची व्यथा जगासमोर मांडली होती आणि त्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली आणि आता ही कारवाई करण्यात आली आहे।
आता बातमी धुळ्यामधून. अवघ्या काही महिन्यांपूर्वी मुंबई मंत्रालयातून थेट धुळे महापालिकेच्या आयुक्तपदी विराजमान झालेले आयुक्त डॉक्टर नामदेव भोसले यांची कार्यपद्धती सत्ताधारी विरोधकांच्या पश्नी पडत नसल्याने त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याच्या हालचालींना वेग आलेला आहे. शिवसेना हा अविश्वास ठराव मांडणार असून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याला समर्थन देणार आहे. 71 पैकी 50 पेक्षा जास्त नगरसेवकांच्या सह्या शिवसेनेच्या या मागणी पत्रावरती झालेल्या आहेत. सुरुवातीपासून भोसले भाजप आमदार अनिल गोटे यांच्या मर्जीतले असल्याचा आरोप केला जात होता आणि त्यातच भोसले यांनी नगरसेवकांना विश्वासात घेऊन काम करण्याऐवजी एक हाती शहर वठणीवर आणण्याचा विडा उचललाय. त्यांच्या या भूमिकेचं जनतेने माध्यमांनी जोरदार स्वागत केलेले, पण दुसरीकडे मात्र राजकारणी जे आहेत ते नाराज झालेले आहेत म्हणून त्यांच्या विरोधात आता शिवसेनेच्या नगरसेवकांनी अविश्वास ठराव आणण्याचं ठरवलेलं आहे. धुळे महानगरपालिकेमध्ये नवीन आयुक्त आलेले आहेत आणि असं म्हटलं जातंय या आयुक्तांची ज्या पद्धतीची कार्यपद्धती आहे ती मात्र काही तिथल्या राजकारण्यांच्या पश्चिनी पडताना दिसत नाही. म्हणून आता तिथल्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याचं ठरवलेलं, पण त्यांच्या कार्यपद्धतीला मात्र जनतेने पसंती दिलेली आहे. यानंतर बघूयात एक खास बातमी अशी आहे की सुरक्षेसाठी आत्तापर्यंत अनेक शहरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत, पण कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका गावात आता सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. पन्हाळा तालुक्यातल्या कोडोली गावामध्ये नुकताच या उपक्रमाचं जे आहे ते उद्घाटन जे ते पार पडलेलं आहे. जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते विनय कोरे, जिल्हाधिकारी अमित कुमार सैनी आणि जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर मनोज शर्मा यांच्या उपस्थितीत हा सोहळा जो आहे तो पार पडला आहे. राज्यात पहिल्यांदाच अशा एका गावामध्ये ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 17 कॅमेरे लावण्यात आलेले असून सगळे कॅमेरे हे उच्च दर्जाचे असल्यामुळे दिवसा आणि रात्रीही आता संपूर्ण गावावरती सीसीटीव्हीचा वॉच असणार आहे, सीसीटीव्हीची करडी नजर असणार आहे. यामध्ये सायबर तज्ज्ञ संदीप पाटील यांनी देखील पुढाकार घेतला होता. कोल्हापूर जिल्ह्यातले कोडोली हे जे गाव आहे हे पहिलंच असं गाव आहे की ज्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याचा उपक्रम करण्यात आलेला आहे. आणि आता या गावामध्ये जे काही घडणाऱ्या घडामोडी असतील, मग घरफोडीची प्रकरणं असतील किंवा चोरांचा वावर असेल, चेन स्नॅचिंगचे प्रकार असतील, या सगळ्या घडामोडींवरती या सीसीटीव्हीची करडी नजर असणार आहे. याचं कंट्रोल रूम जे आहे ते कोडोली पोलीस स्टेशनमध्ये तयार करण्यात आलेलं आहे. या कंट्रोल रूमच्या माध्यमातून 24 तास पोलिसांची नजर अख्ख्या गावांमधल्या हालचालींवरती असणार आहे. परिणामी काय तर गावामध्ये जर काही चोरीच्या घटना घडत असतील, काही चुकीची अशी कृत्य घडत असतील तर ती घडणार नाही, त्यावरती पोलिसांची नजर असेल. आणि जर घडलं तर त्वरित आरोपीला पकडण्यामध्ये या सीसीटीव्हीमुळे मोठी मदत होणार आहे. आणि या बाबतीत जिल्हाधिकारी असतील, सायबर तज्ज्ञ संदीप पाटील असतील आणि खुद्द पोलीस आयुक्त जे आहेत त्यांनी पुढाकार घेतलेला होता. कारण शेवटी अशा प्रकारच्या उपक्रमाचा जर या उपक्रमाची सुरुवात जर एखाद्या गावामध्ये करायची असेल, त्या गावामध्ये असे सीसीटीव्ही जर बसायचे असतील तर तिथल्या शासकीय यंत्रणांनी पुढाकार घेणं फार आवश्यक असतं. म्हणून जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त यांनी तज्ज्ञांची मदत घेऊन हे उच्च दर्जाचे सीसीटीव्ही आता कोल्हापूरमध्ये बसवलेले आहेत. आणि अशा प्रकारचा उपक्रम करणारं हे पहिलंच गाव आहे ज्या ठिकाणी हे सीसीटीव्ही बसवण्यात आलेले आहेत. यानंतर जाणून घेऊयात आजच्या औषध विक्रेत्यांच्या संपाबद्दल. म्हणजे हा संप जो आहे, एकीकडे हा संप आपण बघतोय की आज म्हणजे देशभरातल्या औषध विक्रेत्यांनी संप केलेला होता. हा देशव्यापी संप होता, पण या सगळ्यामध्ये एक वेगळं उदाहरण असं सांगता येईल की केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या या बंदमध्ये आपण पाहिलं की रुग्णांना फार मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला. पण अकोल्यातल्या दत्त मेडिकलच्या संचालकांनी रुग्णांचे हाल टाळण्यासाठी या बंदमध्ये सहभागी न होता आपलं मेडिकल सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. आणि त्यामुळे अकोल्यातील रुग्ण आणि नातेवाईकांची औषधासाठी होणारी जी धावपळ होती, जे हाल होते ते थांबले होते आणि यासाठी त्यांना संघटनेचा मोठा रोष पत्करावा लागला. मात्र रुग्णांसाठी मेडिकलचे संचालक प्रकाश सावल यांनी हा विरोध मोडून काढला. विशेष म्हणजे मेडिकलच्या संचालकांनी आज दिवसभरातील औषध विक्रीतून मिळणारा नफा राज्यातील दुष्काळग्रस्तांसाठी सरकारी निधीत द्यायचा निर्णय घेतलेला आणि त्यांच्या या निर्णयाबद्दल त्यांचं कौतुक देखील केलं जात आहे. आज अकोल्यासह बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील रुग्ण आणि नातेवाईकांनी दत्त मेडिकलवर औषधांसाठी मोठी गर्दी केली होती. कारण सावला यांच्या निर्णयामुळे हे एकच मेडिकल स्टोअर असं होतं अकोल्यातलं जे सुरू होतं आणि त्यामुळे तिथंच औषधं मिळत असल्या कारणाने सगळ्या रुग्णांनी ज्यांना तातडीने औषधं विकत घ्यायची होती त्यांनी या मेडिकलच्या दिशेने धाव घेतलेली होती आणि तिथं त्यांनी औषधं मिळवले. प्रकाश सावलांनी आज दिवसभरात हे मेडिकल सुरू ठेवून खरं तर मेडिकल असोसिएशनचा म्हणजे औषध विक्रेता संघटनेचा रोष देखील आपल्या अंगावरती ओढून घेतलेला आहे. पण त्यांनी आज निर्णय घेतला की आज दिवसभरात जी काही कमाई त्यांनी केली ती कमाई त्यांनी
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या निधीसाठी देण्याचा एक कौतुकास्पद निर्णय घेतलेला आहे आणि ज्याचं सगळीकडनंच कौतुक देखील केलं जात आहे। यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये इथे वेळ झाली एका ब्रेकची। पहा फक्त IBN लोकमत। ब्रेकनंतर पाहूयात गॅस अभावी बंद पडलेला दाभोळ वीज प्रकल्प 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे असं सरकारने जाहीर केलं। मात्र कामगारांचा प्रश्न सोडवल्याशिवाय हा प्रोजेक्ट सुरू होऊ शकत नाही असा पवित्रा कामगारांनी घेतलाय। नेमक्या काय समस्या आहेत, या कामगारांच्या नेमक्या समस्या काय आहेत ते जाणून घेतलेले आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर यांनी। RGBPL चालूच राहिली पाहिजे, चालू झाली पाहिजे हा प्लांट अशी त्यांचं म्हणणं आहे। पण त्याचबरोबर त्या कामगारांचे प्रश्न पण सोडवले पाहिजेत सरकारने। तुम्ही काय काय आतापर्यंत कामगारांचे प्रश्न नेमके काय आहेत? आमचं असं म्हणणं होतं की आम्ही दाभोळ पॉवर कंपनीचं हे परमनंट कामगार आहोत। आम्हाला पूर्वी दाभोळ पॉवर कंपनीनं परमनंट स्वरूपामध्ये कामावर घेतलेलं होतं, तर आम्हाला त्याच पद्धतीनं ह्या कंपनीमध्ये RGPL मध्ये सामावून घ्यावं अशी आमची मुख्य मागणी आहे। तुम्ही कुणाकुणाला भेटला? अजित पवारांना भेटला, अलीकडे पण कुणाला या नव्या ऊर्जा मंत्र्यांना तुम्ही भेटला? काय काय झालं तुमचं? आम्ही बावनकुळे साहेबांना सुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे। त्याचबरोबर प्रकाश मेहता यांना सुद्धा आम्ही कामगार मंत्री यांना सुद्धा आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे की बाबा आता हा जर प्रकल्प नव्यानं सुरू होतोय तर आम्हा सर्व कामगारांना या प्रकल्पामध्ये कायमस्वरूपी सामावून घ्यावं, त्याच आमची मागणी आहे। त्याचबरोबर जे कॉन्ट्रॅक्टमध्ये जे काम करणारे इथले स्थानिक भूमिपुत्र आहेत यांना सुद्धा या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे। UPL मध्ये एखादा कामगार काम करत असतो त्याला किती पगार मिळतो आणि RGBPL मध्ये जो कामगार काम करतो थोडे फार कामगार असतील त्याला किती किती तफावत आहे? ही सगळी ह्याच्यामध्ये बरीच तफावत आहे। आता सध्या तरी आम्हाला UPL मध्ये 10 ते 12 हजार पगार आहे, पण RGBPL जे लोक काम करतात ते 50-60च्या पुढे पगार घेतात। आमची अशी मागणी आहे की आम्हाला रोजगारी मिळताना आमचा विचारही सरकारने करावा, आमच्या कामगारांचा विचार सरकारने करावा। त्यासाठी आम्ही ऊर्जा मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न करणार आहोत। प्लॅन सुरू व्हावा आणि सुरू होताना सगळे प्रश्न सुटावेत एवढीच अपेक्षा या सगळ्या कामगारांनी व्यक्त केलेली आहे। विजय वासुदकर सह दिनेश केळुसकर, IBN लोकमत, दाभोळ, गुहागर। यानंतर इथे वेळ झाली एका ब्रेकची। पहा फक्त IBN लोकमत। उस्मानाबादमध्ये मोठ्या उत्साहात शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात झाली आहे। तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने महोत्सवासाठी जय्यत तयारी देखील केलेली आहे, पण यंदा प्रशासनाने दर्शन रांग मुख्य प्रवेशद्वारातून काढण्याऐवजी चक्क मागच्या दारातून म्हणजेच घाटशिळीपासून काढण्याचा निर्णय घेतला आहे। 50 वर्षात पहिल्यांदाच असं झालेलं आहे। प्रशासनाच्या या निर्णयामुळे स्थानिक दुकानदार आणि पुजाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। तसंच मंदिराचं मागचं दार हे चिंचोळं असल्याने भाविकांना त्याचा मोठा त्रास होऊ शकतो। याच ठिकाणी आता गर्दीचं व्यवस्थापन कसं करायचं हे फार मोठं आव्हान मंदिर प्रशासनासमोर आहे। जाऊया त्यानंतर खानदेशात राज्यातील 250 कुळांचं कुलदैवत असलेल्या खानदेशातील ग्रामदैवत आई एकविरा देवीच्या मंदिरातही नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे। या मंदिरात गेल्या 700 वर्षांची परंपरा असून नवरात्री उत्सवात गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान अशा विविध प्रांतांमधून भाविक आई एकविरा देवीच्या दर्शनाला इथे उपस्थित होत असतात। खानदेशचं कुलदैवत आणि महाराष्ट्रातील पाचवं शक्तीपीठ म्हणून धुळे शहरातल्या पांझरा नदीच्या किनारी असलेल्या आई एकविरा देवीचं मंदिर हे भाविकांचं मोठं श्रद्धास्थान आहे। या मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकरांनी केलाय। नवसाला पावणारी देवी म्हणून या देवीची ख्याती आहे। हे मंदिर अतिशय प्राचीन असून देवीची मूर्ती स्वयंभू आहे। आदिशक्तीची स्थापना पूर्वमुखी करण्यात आली असून अष्टभुजा शेंदूर लेपन असलेली पद्मासनी मूर्ती अत्यंत आकर्षक आहे। या नवरात्री उत्सवाच्या काळात या ठिकाणी 5 लाख भाविक आई एकविरा देवीचं दर्शन घेतील असा अंदाज मंदिर प्रशासनाने व्यक्त केला असून यासाठी मंदिर ट्रस्ट आणि पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवलेला आहे। उत्सव साजरे केले जातात।
पहिला उत्सव चैत्र नवरात्र, दुसरा उत्सव चैत्र पौर्णिमेला यात्रा उत्सव. यात्रा ही 15 दिवस चालते या ठिकाणी. त्यानंतर अश्विन नवरात्र आणि तुमचं शाकंभरी नवरात्र आणि वर्षभर या ठिकाणी सगळ्या भाविकांची वर्दळ चालू असते. आणि नवसाला पावणारे म्हणून एकविरा देवी हे प्रसिद्ध आहेत. महापावन पर्व नवरात्रीच्या निमित्ताने आई एकविराज अनेक रूपांमध्ये नवदुर्गाच्या रूपामध्ये येते आणि भक्तांचं निश्चितच कल्याण करते अशी सगळ्या भक्तांची या ठिकाणी भावना आहे, श्रद्धा आहे. नवरात्रीच्या आजच्या दुसऱ्या दिवशी कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीची धनधान्य लक्ष्मी रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली होती. लक्ष्मी म्हणजे साक्षात समृद्धी. कमळ हे जलसमृद्धीचं आणि सुपिकतेचं प्रतीक मानलं जातं आणि त्यामुळेच हातात कमळ, ऊसकेळ्यांचा घड, धान्याची लोंबी अशी ही धनलक्ष्मी आज कमलासनावर विराजमान झाली होती. आदी शंकराचार्यांना आवळ्याची दीक्षा देणाऱ्या गृहिणीवर मातेनं सोन्याच्या आवळ्यांचा वर्षाव केला होता आणि त्यामुळे नुसतं पैसा म्हणजे लक्ष्मी नव्हे हे सांगणारं आजचं देवीचं रूप होतं. काल घटस्थापना झाल्यापासून आत्तापर्यंत 4 लाख भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी मंदिरात हजेरी लावली. यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत, पण जाता जाता पाहूयात घरोघरी घटस्थापना होऊन नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि या निमित्ताने गायिका अनुराधा पौडवाल या दररोज देवीची स्वरमय आराधना करणार आहेत. या निमित्ताने त्यांच्या आवाजातली सुमधुर गाणी आपल्याला ऐकायला मिळतील. बघूयात जाता जाता तेच गाणं. या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः.